नमस्कार. न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे. आता देशभरामध्ये वक्फ कायदा हा लागू झालेला आहे. यावर राज्यसभेत आणि संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. जवळजवळ 15-16 तासाची चर्चा या दोन्ही सभागृहामध्ये झालेली आहे आणि त्यानंतर बहुमताने हे विधेयक मंजूर झालं आहे आणि आता राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केली आणि त्यामुळे त्याचं कायद्यात रूपांतर झालं आहे आणि तो पूर्ण देशामध्ये लागू झालेला आहे. आता हा कायदा लागू झालाय तरी सुद्धा हा कायदा आम्ही मानणार नाही असं काँग्रेस आणि मित्र पक्षाचे सरकार जिथे जिथे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी याच्यामध्ये प्रामुख्याने कोणाचा समावेश आहे तर राहुल गांधी, ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि काँग्रेस प्रणित बाकीची राज्य या लोकांनी सांगितलं की वक्फ विधेयक आम्ही 1 आठवड्यामध्ये रद्द करू. त्यासाठी जवळजवळ 12 जनहित याचिका म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि दाखल केल्यानंतर कपिल सिब्बल आणि संघवी हे जे 2 वकील आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला अशी विनंती केली आहे की या याचिकांची सुनावणी तातडीने घेण्यात यावी आणि सुप्रीम कोर्टाने याला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे बहुतेक पुढच्या आठवड्यामध्ये या याचिका सुनावणीसाठी येणार आहेत. आता काही याच्या अनुषंगाने महत्त्वाचे मुद्दे मी सांगू इच्छित आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की आपल्या संविधानाने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि काही बाबतीत राज्य आणि केंद्र हे दोघेही कोणकोणत्या विषयावर कायदे करू शकतात याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्याच्यासाठी 3 लिस्ट बनवण्यात आले, त्याला संघसूची असं म्हणतात. आता केंद्र सरकार हे कोणत्या विषयांवर कायदे करू शकतं तर त्याची उदाहरणं म्हणून मी आपल्याला सांगू शकते की संरक्षण विषयक, परराष्ट्र धोरण विषयक आणि आपल्या चलन विषयक कायदे जे आहे हे केंद्र सरकार करू शकतं. राज्य सरकार कोणते कायदे करू शकतं तर पोलीस, सामान्य जनता आणि भूमी म्हणजे जमीन विषयक कायदे हे राज्य सरकार करू शकतं. तर असे कोणते विषय आहेत की ज्याच्यावर राज्य आणि केंद्र सरकार हे दोघेही कायदे करू शकतात तर ते कायदे असे आहेत की क्रिमिनल लॉ म्हणजे गुन्हेगारी विषयक कायदा, त्याच्यानंतर विवाह विषयक कायदे, शिक्षणाविषयीचे कायदे आणि संपत्ती विषयीचे कायदे हे दोघंही करू शकतात. आता वक्फ कायदा जो आहे हा संपत्ती विषयक कायदा आहे, त्यामुळे या विषयाचा कायदा जो आहे तो केंद्र आणि राज्य सरकार हे दोघंही करू शकतात आणि याच आधारावर बहुतेक हे जे काँग्रेस प्रणित लोक आहेत त्यांनी म्हणजे इंडिया आघाडीचे थोडक्यात यांनी ही जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आहे. पण आपल्या संविधानाने याच्यावर असंही मत म्हणजे असंही एक प्रावधान केलेलं आहे की जेव्हा एखाद्या विषयाच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद निर्माण होईल आणि हे दोन्ही कायदे हे परस्पर विरोधी असतील त्यावेळेला मात्र केंद्र सरकारने केलेला कायदा हाच सर्व देशाला बंधनकारक आहे. आणि हे असं असूनही 12च्या वर जनहित याचिका या सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की जो कायदा बहुमताने संसदेमध्ये मंजूर झालेला आहे त्या कायद्यालाच संसदेत सदस्य भले ते विरोधी पक्षातले का असेना कसं काय चॅलेंज करू शकतात, आव्हान कसं काय देऊ शकतात. आणि असं जर होत असेल तर मग उद्या काँग्रेस प्रणित सरकारने जे काही कायदे केले आहेत जे जनहित विरोधी आहेत असं लोकांचं मत आहे त्यावरही मग काँग्रेसचे विरोधी जे आहेत ते जाऊन तो हे कायदा रद्द करून घेऊ शकतात. मग अशाने अराजक माजण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे बेसिक हे आहे की संसदेने बहुमताने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेला जो कायदा आहे त्याला मुळात आव्हानच देणं अयोग्य आहे. तरी हे देण्याचा प्रयत्न केला जातोय. आता पुढच्या आठवड्यात काय होतं हे बघणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर या बाबतीत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अश्विनी उपाध्याय हे जे एक
नामवंत वकील आहेत आणि जे बरेचदा सरकारच्या बाजूने न्यायालयामध्ये सरकारची बाजू मांडत असतात, त्यांनी काँग्रेसनी 1995 मध्ये जो वक्फ कायदा बनवला होता त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली होती. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे न्यायमूर्ती होते त्यांनी अश्विनी उपाध्याय यांना असं विचारलं होतं की उपाध्याय, तुमचं किती नुकसान या वक्फ कायद्यामुळे झालेलं आहे, तुमची किती मालमत्ता याच्यामुळे अधिग्रहित झालेली आहे वक्फ बोर्डाने, आणि तसं जर असेल तर तुम्ही पहिलं उच्च न्यायालयात जायला पाहिजे होतं, तुम्ही सर्वोच्च न्यायालयात कसे काय आलात? त्यावेळेस त्यांनी अश्विनी उपाध्याय यांनी असं उत्तर दिलं होतं की वैयक्तिक माझं नुकसान काही झालेलं नाही, पण हा देशाचा हिताचा मुद्दा आहे आणि अनेक लोकांना यामुळे त्यांच्या जमिनी ह्या निघून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे राष्ट्रहिताचा हा मुद्दा असल्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात आलो आहे. त्यावेळेला न्यायमूर्तींनी त्यांना असं उत्तर दिलं होतं की, आणि त्यांनी त्याच्यासाठी काही नोट्सही बनवल्या होत्या, काही मुद्दे उपस्थित केले होते आणि ते त्यांना न्यायमूर्तींना सांगायचे होते. पण न्यायमूर्तींनी असं सांगितलं की नाही, आम्ही तुमचा कुठचाच मुद्दा ऐकून घेणार नाही आणि आम्ही तुमची याचिकाही दाखल करून घेणार नाही, आणि त्यामुळे न्यायालयाने त्यांना ती याचिका मागे घ्यावी लागली. त्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयात त्यांनी ही याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने लगेचच या वक्फ बोर्डाला, केंद्र सरकारला, राज्य सरकारला नोटिसा पाठवल्या आणि त्यानंतर देशभरातल्या उच्च न्यायालयात मिळून सुमारे 120च्या वर जनहित याचिका या वक्फ कायदा जो काँग्रेसने केला होता त्याच्या विरोधात दाखल झालेत. त्याची सुनावणी अद्यापही प्रलंबित आहे आणि त्यामुळेच अश्विनी उपाध्याय यांनी परत सर्वोच्च न्यायालयामध्ये अशी विनंती केली होती की 120च्या वर याचिका या वक्फ कायदा जो काँग्रेसने पास केला होता त्याच्या विरोधात आहेत, त्यामुळे आणि त्या देशातल्या विविध उच्च न्यायालयात आहेत, त्या सर्व एकत्रित करून एकत्रित सुनावणी याची आपण करावी. त्यावेळेला हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी असं उत्तर दिलं की एखाद्या तरी उच्च न्यायालयाचा निकाल येऊ दे या बद्दलचा आणि त्यानंतर आपण बघू काय करायचं. मग असं असताना आता वक्फ सुधारणा जो कायदा झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये हे विरोधी पक्षाचे लोक कसं काय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतात, कारण याच विषयातली अनेक याचिका या उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत आणि त्यामुळे त्याचं निपटारा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच कायद्याच्या वर दुसऱ्या पक्षाकडनं सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका कशी काय दाखल केली जाऊ शकते. आता ती दाखल करून घेतली जाते नाही जाते हे पुढच्या आठवड्यात समजेल. पण आता प्रश्न असा उपस्थित होता की जो प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अश्विनी उपाध्याय यांना विचारला होता तोच प्रश्न आता ज्या काँग्रेस प्रणित लोकांनी आणि काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका जी दाखल केलेली आहे वक्फ बोर्डाच्या कायद्याच्या विरोधात, त्यांना विचारणार का की तुमच्या किती संपत्तीचं नुकसान झालं, तुमचं किती नुकसान झालं, तर तुम्ही पण उच्च न्यायालयात जा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो फैसला नाही पसंत पडला तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात या, असं त्यांनाही विचारलं जाणार आहे का? कारण एकाच न्यायालयाचा निर्णय किंवा डायरेक्शन जी आहे ती सर्व लोकांना सारखीच असली पाहिजे, कारण कायदा हा सगळ्यांना समान असतो. आता काय याच्यात निर्णय लागतो हेही महत्वाचे, म्हणजे सुप्रीम कोर्ट ही पहिली दाखल करून घेते का आणि दाखल केल्यानंतर जे प्रश्न अश्विनी उपाध्याय यांना विचारले होते तेच प्रश्न या याचिकाकर्त्यांना विचारले जातात का हे बघणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच आता हा कायदा आम्ही रद्द करू असं हे कोणत्या जोरावर म्हणतात असाही प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विचारणं आवश्यक आहे. कारण असं होत नसतं, जेव्हा संसदेत पारित झालेला कायदा असतो तो सर्व देशभर लागू होतो आणि त्याच्या अनुषंगाने आता काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा याच्या बाबतीत आहे की त्यांनी वक्फ बोर्डांनी असं म्हटलेलं आहे की आमच्याकडे ज्या जमिनी आहेत त्या मुघलांपासून आलेल्या आहेत, पण आपल्याला माहिती आहे की मुघलांनंतर मराठ्यांची सत्ता होती, त्याच्यानंतर ब्रिटिशांची सत्ता होती आणि त्याच्यानंतर स्वराज्य स्थापन झालं. त्यामुळे जेव्हा मुघल साम्राज्य लयाला गेलं तेव्हा या सगळ्या जमिनी या इंग्रजांकडे आल्या, मराठ्यांकडे आल्या. त्यानंतर मराठ्यांकडनं जेव्हा इंग्रजांनी आपल्या देशावर चाल केली आणि
संबंध देश ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेला या सगळ्या जमिनी ब्रिटिशांकडे आल्या. आणि त्यानंतर 1947 साली जेव्हा देशाला, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा या देशाची संपत्ती झाली. मग वक्फ बोर्डाची संपत्ती अजून वक्फ बोर्डाकडेच का राहते? आणि दुसरी गोष्ट, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळेला वक्फ बोर्डाकडे 50,000 एकर जमीन आहे असं घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर अश्विनी उपाध्याय यांनी आता जेव्हा एक 4-5 वर्षापूर्वी याचिका जेव्हा दाखल केली आहे उच्च न्यायालयात, त्यावेळेला वक्फ बोर्डाकडे 10 लाख एकर जमीन आहे असं त्यांना आढळून आलं होतं. त्यांनी जे सर्वेक्षण केलं आणि माहिती गोळा केली त्याच्यावरून. आणि आता हे जे सुधारणा विधेयक आलेलं आहे 2025 मध्ये, त्यावेळेला अमित शहानी सांगितलं की 39 लाख एकर जमीन ही वक्फ बोर्डाकडे. मग ही वक्फ बोर्डाची जमीन वाढत कशी गेली? 50,000 एकर वरून 39 लाख एकरवर कशी गेली, असाही प्रश्न उपस्थित होतो. त्याच्यानंतर या 39 लाख एकरमध्ये पश्चिम बंगाल आणि स्टालिन सरकार जिथे आहे तिकडच्या जमिनीची, वक्फ बोर्डाच्या जमिनीची नोंद नाहीये. आता ती जेव्हा नोंद होईल तेव्हा कदाचित ती 40 लाख एकर होईल. मग ही वाढते कशी? त्याच्यानंतर आपल्याकडे जो एक ट्रस्टचा कायदा आहे त्याच्यामध्ये असं नमूद केले की ज्या कोणाला आपली संपत्ती, जमीन दान करायची असेल त्यांनी ती रजिस्टर पहिली केली पाहिजे. आणि या न्यायाने हिंदू असो, ख्रिश्चन असो, पारशी असो, कोणीही असो, या सगळ्या लोकांनी आपली संपत्तीची जे दान करायची त्याचं ट्रस्ट केलेलं आहे, ती ट्रस्टमध्ये नोंदणी केलेली आहे. मग फक्त मुसलमानांनीच का नाही केली, असाही प्रश्न उपस्थित होतो. आणि मुळात ही जमीन 40 लाख एकर पर्यंत वाढली कशी गेली, हाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळेच आता सर्वोच्च न्यायालय या बाबतीत काय स्टँड घेते हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि संपत्तीविषयक जरी कायदा हा असला, जो राज्य शासन आणि केंद्र शासन या दोघांच्या अखत्यारीत येत असला, तरी सुद्धा संसदेने केलेला कायदा हा सर्व देशभर लागू होतो. आणि या याचिकाकर्त्यांचं वैयक्तिक काय नुकसान झाले, आणि जर त्यांचं वैयक्तिक नुकसान झालं असेल तर मुळात त्यांच्याकडे ही एवढी जमीन आलीच कशी, असाही प्रश्न उपस्थित होतो. आणि जर मुघलांकडून ही संपत्ती या वक्फ बोर्डाकडे आली, तर मग जेव्हा मराठ्यांचं राज्य होतं, जेव्हा अगदी आपले पूर्वीचे सम्राट अशोक याच्यापासून जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे इवन बाजीराव पेशवा यांनी सुद्धा अटकेपार झेंडे लावलेच होते. पाकिस्तानातल्या कुठपर्यंत आपली जमीन होती, मग ती सगळी सनातनी लोकांची, हिंदू धर्माची म्हणून नोंद केली होती का? आणि जेव्हा हिंदू लोके बांगलादेश म्हणा किंवा पाकिस्तान सोडून जेव्हा भारतामध्ये आले, तेव्हा त्यांची जी भूमी आणि संपत्ती होती ती हिंदूंची संपत्ती म्हणून तशी जतन केली आहे का? तसा एक काही सनातन बोर्ड तिकडे आहे का? नाहीये. मग ह्यांचाच बोर्ड का मान्य करायचा, असाही प्रश्न उपस्थित होतो. आणि याच्यामध्ये कोणाची जमीन ही सरकारने बळकावण्याचा प्रश्नच येत नाहीये, फक्त याच्या आडून जे गैरव्यवहार चाललेले आहेत त्याचा प्रश्न उपस्थित होतो. आणि अबू आझमी यांनी काही वर्षापूर्वी असं विधान केलं होतं की एंटालिया ही अंबानी यांची जी बिल्डिंग उभी आहे ती पण वक्फ बोर्डाची आहे, आणि ती तर बिल्डिंग काय हटवली जाणार नाही, तर त्यांनी वक्फ बोर्डाला भाडं द्यावं. आता ह्या धर्मादाय जमिनी आहेत, तिथे फक्त धर्मविषयक म्हणजे फुकट ज्या गोष्टी होतात त्याच करायचा अधिकार आहे. मग हे लोक त्यांचं भाडं कशाच्या जोरावर मागतात? मुळात त्यांना कोणत्याही प्रकारचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा अधिकारच नाहीये. मग अशा पद्धतीने यांच्याकडे एवढी करोडोंची संपत्ती कशी जमा होते, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळेच आज यांची केवळ वोट बँक जी आहे ती शाबित ठेवण्यासाठी, अबाधित ठेवण्यासाठीच हा त्यांचा कांगावा चाललेला आहे. आणि जगभरामध्ये इतकी मुस्लिम राष्ट्र आहेत, कुठेही वक्फ हा बोर्ड नाही आणि मुसलमानाच्या एक्सक्लुझिव्ह जमिनी किंवा मालमत्ता कुठेही नाही, फक्त भारतातच हे चालतं. आणि भारतातच या न्यायाला किंवा जो कायदा केलाय त्याला आव्हान देण्याची हिंमत हे विरोधी पक्ष नेते करू शकतात. आणि त्यामुळेच आता सर्वोच्च न्यायालय याच्या बाबतीत काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे. अर्थात सरकारतर्फे सरकार आपली बाजू ही मांडणारच आहे. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये की याच्यामध्ये विरोधी पक्षातर्फे ज्यांनी ही जनहित याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये आता, तर ती चालवण्यासाठी कपिल सिब्बल आणि संघवी हे जे 2 वकील आहेत ते चालवणार आहेत. आता हे दोघेही संसद सदस्य आहेत, त्यांना सरकारचा पगार मिळतो, सरकारी निवासस्थान मिळतं, मग ते प्रायव्हेट प्रॅक्टिस कशी काय करू शकतात? कारण जो शिक्षक असतो
जो सरकारी शिक्षक असतो, जो सरकारी डॉक्टर असतो, त्याला सुद्धा म्हणजे शिक्षक असेल तर त्याला प्रायव्हेट कोचिंग क्लासेस घ्यायला परमिशन नाहीये. सरकारी डॉक्टर असेल तर त्याला आपली प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा करायचा अधिकार नाहीये, जोपर्यंत ही लोक सरकारी सेवेत आहेत. मग आता हे सरकारी सेवेतच असल्यासारखे, कारण ते संसद सदस्य आहेत, त्यांना संसदेचा पगार मिळतोय सरकारकडनं, सदस्यत्वाचा बाकीचे बेनिफिट मिळतात. मग ते ही केस कशी काय चालवू शकतात? त्यांनाही मुळात केस चालवण्याचाच अधिकार नाहीये. तरी सुद्धा ही मनमानी करून जर चालत असेल तर मला वाटतं की जे कोलेजियम पद्धत आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, की सिनियर वकील जे असतात ते न्यायमूर्तींच्या नेमणुका पूर्ण भारतभर, मग तो उच्च न्यायालयाचा असू दे, सर्वोच्च न्यायालयाचा असू दे, आणखीन कोणत्या असू दे, त्या नियुक्त्या करतात. ही जी पद्धत आहे ही सुद्धा केंद्र सरकारने प्रथम बंद करायला पाहिजे. आणि बाकीच्या सेवा म्हणजे पद जी असतात सरकारी नोकरीतील, ती कशी परीक्षा देऊन आणि मुलाखतीद्वारे म्हणजे सरळ सेवेमार्फत भरली जातात. त्याचप्रमाणे न्यायमूर्तींच्या नियुक्त्या व्हायला हव्यात, कारण त्यांनाही क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स हे सगळे क्रायटेरिया असतातच. मग फक्त कोलेजियमच कसं काय यांची नियुक्त्या करू शकतं? तर हे सुद्धा, हा कोलेजियम ही पद्धत जी आहे ही बंद केली पाहिजे. आणि असं म्हटलं जातं की कोलेजियम पद्धतीमुळेच आजकाल न्यायव्यवस्था ही कदाचित विकली जात असावी. आपल्याला माहिती आहे की जस्टिस वर्मांचं उदाहरण ताजंच आहे की त्यांच्याकडे 500 रुपयाच्या नोटांनी भरलेल्या अनेक गोण्या मिळाल्या. अर्थात त्याच्यावर अजून काही पुढे झालेलंच नाही आणि आता त्यांना अलाहाबाद हायकोर्टामध्ये पाठवलंय असं समजतंय. तर त्याच्यामुळे जर कोलेजियम सिस्टीम बंद झाली तर कदाचित हा जो भ्रष्टाचार होतोय अशी जी शंका उपस्थित होती न्याय व्यवस्थेमध्ये ती बंद होईल असं वाटतं. आणि त्यामुळेच मुळामध्ये जिथून भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे तीच पद्धत बंद करणं हेही केंद्र सरकारची प्रायोरिटी असली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा नवीन विषयासह.